घ्या घ्या सावकाश सावकाश. हा हा सुदृढ आहे तुमचं बाळ. आणि तुम्हाला काही लागलं तर मला सांगा. मला झोप लागली तर आई झालात ना तुम्ही, बाळ झालं ना मग आता तसे वागा. फालतूपणा बंद करा, माकडचाळे बंद करा. आता सिरियस व्हा. माझ्या घरचे त्यांना पण सांगा, आजी आजोबा झालेत की नाही ते त्यांना पण म्हणा थोडं सिरियस व्हा आता. नाही नाही तसं नाही, माझ्या घरचे आले असतील ना मला बाळाला भेटायला. हो ते आलेत खरं. सिरियस नर्स होण्याची वेळ माझ्यावर आली आहे खरं तर. आता आले, बोलवते त्यांना. चेतना खरातचे नातेवाईक बाळ ते आता चालत चालत खेळायला गेलं असेल. काय बोलताय अहो, बाळ कुठे असणार? आत्ता झालेलं बाळ आईच्या मांडीवर. कसलं गोड दिसतंय, एकदम चेंडवासारखंच वाटतंय. दुसरं कोण आलं तर चेंडू म्हणूनच घेईल खेळाय. हो काय काय बोलताय? चेंडू सारखं दिसतंय बाळ. सावकाश, नवजात बालक येते त्याला त्रास होईल, इन्फेक्शन होईल. आहो आहो हे बघा, असे मुके घेऊ नका बाळाचे. मग आईचे घेऊ का? त्यांना चालणार असेल तर खुशाल घ्या. एक माणसं असतात ना. विचारताय हो. गमत केली. लई लई गोड आहे बया. काय पण बोला, खरात घराण्याचं तेज आहे. नाही हो, डेभट घराण्याचं रुपडं घेतलंय अगदी. हो ना. हो. डेवट काय आहे? डेभट घराण्याचं रुपडं घेतलंय. आमच्या घराण्यात सगळ्यांचं नाक असंच आहे चपट. दादा चेतू चेतू दादासाहेब आलेत ग तुझ्या पोटी. दादासाहेब आलेत तुझ्या पोटी जन्माला. चेतू दादासाहेब अहो सकाळी जेवून गेले ना ते बघून, आता परत कुठं पोटात येणार आहेत? अहो नाही, सकाळी आले ते आप्पा काका होते. दादासाहेब म्हणजे माझे आजोबा आठवड्यापूर्वी गेले नाही का? दादासाहेबच आलेत खरं. ते बघ. ओ दादासाहेब, ओ दादासाहेब. मान फिरवली दादासाहेबांनी. ये बाबू तुला सांगतेय काय? बायजाबाई चाललीये जन्माला. बायजाबाई आपली. कोण बायजाबाई? माझी सासूबाई. अरे ती म्हातारी आली असती तर पुरगी झाली नसती होय. मग अरे तसं काही नसतं. काय? माणसाचा एकदा आत्मा झाला ना मग काही नसतं. मग आपल्या घरात एंट्री घ्यायला ना माणसाच्या कुठल्या पण शरीरात घुसते ते. काय सांगते? अयो बघ ना, बायजाबाई सारखंच दिसते. शिम बायजाबाईच दिसते ग. बायजाबाई पण असं चालाय बोलाय हुडदुंगाच होता. एकदम मर्दच दिसायचा. आणि आवाज तसा घोगरा होता. सासरे तर माझे तिने आवाज दिला की आलो तात्या असं म्हणायचे. पायचा तात्या. पायचा ताईचंही कसं हसतय बघ बायजाबाई. नाही नाही हसत नाहीयेत, असं करताय. नाही पण हे दादासाहेबच आहेत. दादासाहेब असते तर तुमच्या घरात जन्माला आले असते, आमच्या घरात कायला जन्माला आले असते. हो आई, आता मला भाऊ बहीण कोणीच नाहीये, मग माझ्याच पोटी जन्माला येणार ना आपल्या घराण्यात. मग तू तुझ्या आई बाबाच्या पोटी आले असते जन्माला. काय या वयात? तर मग आणि काय झालं? वयाचं काय नसतं, आत्म्याच्या मनात आलं ना मग होतंय सगळं. आत्म्यावर असतंय. हो काय सांगते? बाळ आपल्याला वाटतंय म्हणून बाळ होत नसतं, आत्म्याला वाटतं म्हणून होत असतं ते. आपलं काय बाबा, आता आपलं आयुष्य असं चालत राहत असतं. आपण काय नसतं करत. आयो म्हणजे मी तुमच्या पुढे जन्माला आलो ती आत्म्यामुळे आलोय. तर मग आणि हाय का लागा? म्हणजे चेतून मी जे हानिमूनला गेलो होतो ते आमची हाऊस नव्हती, आत्म्याचं होतं सगळं. सगळे बघ ना चेते लगा हे आत्म्याच आहे एवढूस. पण हे बघ ना डिट्टू एकदम बायजाबाईच दिसते बघ. नाही नाही नाही, दादासाहेबच दिसतायत अगदी. बायजाबाई दिसते म्हटलं तर ओरडू नका ना दादासाहेब, रडू नका. शांत व्हा. किती आवाज करताय तुम्ही? नाही नाही दादासाहेब
दादासाहेब ओ दादासाहेब ओ दादासाहेब ओ दिली ओ दिली मग दात दात नाही दादासाहेबांना पण दात नव्हते जाताना हे दादासाहेबच आहेत. तुम्ही काय येडे आहे का हो जरा? आहो दादासाहेबांचे दात गेली होती ह्याची अजून यायची ती नाही तर काय पण काय बोलताय तुम्ही लागा? चावट दादासाहेब आई सारखं तुमचं दादासाहेब दादासाहेब दादासाहेब. एक मिनिट आता ना होऊ अरे, जाऊ दे ना यार तू. तुम्ही तिथं जावा काय मी ही तर उभी राहते आई. कुणाकडे बघते बघ गबस. आधी ठेव बाळाला जाऊ दे तिकडे. चेतना खरात. बाळाला नाही एक मिनिट मॅडम ठेवलंय कुणाकडे बघते चेतना बाळाला? खरात. माझ्याकडेच बघणार बघा अरे, जाऊ दे ना. नाही नाही थांब दादासाहेब ओ दादासाहेब बाईजाबाई वा बाईजाबाई मी बाईजाबाई दादासाहेब दादासाहेब बघते ना माझ्याकडे माझ्याकडे बघते वा बाई नमस्कार बाईजाबाई दादासाहेब बघते का माझ्याकडे बया बाळ यांच्याकडे बघते नर्स म्हणजे बापावरच गेलं वाटतं बाळ काय येडे आहेस बे? मी काय असं कुठल्या बायकांकडे बघतोय? एक मिनिट कुठल्याही बाईकडे म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला? नाही नाही तसं नाही म्हणजे तुम्ही सुंदर आहे त्यामुळे काय सोडतोय तेव्हा म्हणजे सुंदर असलं की कसं नजर जातेच हो काय बी करा म्हणजे इकडे बघायचा प्रयत्न केला तरी वाईट जातीच नजर तिकडे. नाही पण आता तुम्ही कसं नर्स आहे ना त्याच्यामुळं तुम्ही सिस्टर म्हणा सिस्टर त्यानं काय होणार आहे तो? नाही Sister ला काय बाळाला होणार जरा आहे? माझ्याकडे द्या सिस्टरनं काय होत नसतं तसलं सांगू नको. माझी 2 दोस्त आहेत ती त्यांनी तर सिस्टर बरोबरच लग्न केली ती सांगती एक पॅथॉलॉजी मध्ये कामाला आहे आणि एक तर ऍडमिट झाला होता. सिस्टरने इंजेक्शन दिलं तिथंच प्रेमात पडला. कुणाकडे बघते अगं नाही मी सांगते ते वरती ना छताकडे बघतय हो. कारण तुमच्याकडे मदन चिकना आलाय. कोण मदन चिकना? सांगते काल रात्री ना एक गुंड ऍडमिट झाला होता वरच्या मजल्यावर. आज सकाळी तो गेला हो. तर ना त्याचे गुंड मित्र रडतायत. ते पण वाटच बघतात आमचा भाई आज कोणाच्या पोटी जन्माला येतोय. तर आत्ता माझ्या लक्षात आलंय हा वरती छताकडे बघतोय तुमचं बाळ म्हणजे तुमच्या पोटी मदन चिकना जन्माला आलाय. मदन चिकना कसे वागताय तुम्ही? ही काय पद्धत आहे का वागण्याची? बाळ आत्ता जन्माला आलंय ते कोण आहे ते कोणासारखं दिसतंय हे सगळं जुळवण्याची काय घाई लागली तुम्हाला? मुळात बाळ जन्माला आल्यानंतर ते कोणासारखंच दिसत नसतं. या हॉस्पिटल मधली 3 बाळं बाजूबाजूला ठेवली आणि आईला सांगितलं ओळख तर आपलं बाळ कुठलं हे स्वतः त्या आईलाही ओळखता येणार नाहीये. बाळ जन्माला आलंय तर त्याला माया लावावी जीव लावावा. घराण्याची आणि पूर्वजांची लेबलं कसली लावताय? ही शेवटची वॉर्निंग आहे. पुन्हा जर का आवाज आला तर मी तुम्हाला हकलवून लावेन. नाही करणार नाही मी नाही बोलत पण शिवणी दादासाहेबांचीच आहे. नाही बाई सारखीच दिसते. नाही दादासाहेब म्हटल्यावर कसं एक बाजूने हसून दाखवतो बाळ. नाही बाबा बाई म्हटलं की कसं वर बघतोय दादासाहेब हात हलवला. दादासाहेब बाई हो दादासाहेब तीच लावलंय परत अरे पण ते बाई सारखं तुम्ही समजावून तुम्ही ऐकणारच नाही यात. निघा आत्ताच्या आत्ता निघा इकडनं. निघा मॅडम तुमची वेळ संपली.